नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस खुशाल सोनूने आज सर्वप्रथम आपलं जे काही YouTube चॅनल आहे 8 ते 10 दिवसापासून इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली नाही, पावसाळी वातावरणामध्ये काही इन्फॉर्मेशन पाहिजे होती तुम्हाला ती माझ्याकडनं पुरवली गेली नाही, कारण की काही हॉस्पिटल इमर्जन्सीमुळे 8 ते 10 दिवस मी कोणताही व्हिडिओ टाकलेला नाहीये। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ टाकतोय तर तो करपा नियोजन आणि त्यासोबतच आपले जे काही मार्गदर्शन या काही गोष्टी आणि प्लॉटचे किती दिवस झाले या प्लॉटवरचा मागचा व्हिडिओ या प्रत्येक गोष्टीत आज तुम्हाला मी माहिती देतोय। मित्रांनो, जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार हे जे काही YouTube चॅनल आहे यात सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत करतोय। हा प्लॅटफॉर्म जो आहे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण योग्य माहिती पोहोचवलेली आहे, कोणत्याही प्रकारे चुकीची पोहोचवत नाही। त्यासोबतच बाजारभावाचा देखील अंदाज देत असतो, तो शेवटी मी उल्लेख करणारच आहे किंवा मग पुढच्या व्हिडिओमध्ये उल्लेख करीन। तर जे काही सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी जे मागचे अंदाज दिले ते 100% खरे ठरले। प्रत्येक स्प्रे येतोय, तुम्हाला रिझल्ट येतोय, परंतु मध्यंतरी गॅप पडून जातो, त्यामुळे काय तुमच्या प्लॉटचं नियोजन चुकून जातं। यासाठी काय करायचंय, तुम्हाला तुमचा प्लॉट रजिस्टर करायचा सर्वप्रथम। म्हणजे 100% जर नियोजन 2 महिन्याचं तुम्ही घेतलं तर तुम्हाला 100% फायदा होतो। आता जर बघितलं तर तुम्ही या प्लॉटवर बघू शकता 100% फुलकळी निघालेली आहे। 41 दिवसाचा प्लॉट आहे। 41 दिवसामध्ये प्लॉटची ग्रोथ कशी झालेली आहे, अत्यंत कमी पाण्यात नियोजन केलेलं होतं। 25 मेची किंवा 23 मेची लागवड आहे, 23 मेची लागवड झालेली आहे आणि आज आहे माझं प्लॉटमध्ये मी 3 जुलै रोजी आज प्लॉटमध्ये उभा आहे, हा व्हिडिओ काढतोय। तर हा व्हिडिओ काढताना आज जर बघितलं पावसाळी वातावरण आहे, आभाळाचं वातावरण झालेलं, अशा कंडिशनमध्ये इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ अपलोडच झालेला आहे। आता युट्यूबसाठी अपलोड करतोय का गेरव्यासाठी काय करावं आणि काळ्या ठिपक्यासाठी काय करावं। सगळ्यात महत्त्वाचं, भरपूर शेतकऱ्यांच्या प्लॉटवर काळी ठिपके आलेले आहे। याच्यासाठी तुम्हाला जे काही कोनिका आहे, कोनिका तुम्हाला 250 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे आणि ड्रिप ऍप्लिकेशन मधून व्हॅलिडामायसिन सोडायचं आहे। त्यानंतर दुसरी काळजी घेताना दुसरा जो काही स्प्रे, समजा याने नाही रिझल्ट मिळाला, दुसरा स्प्रे कॉपर 250 ग्रॅम घ्यायचं आहे आणि स्टेप्टो जे आहे ते 60 ग्रॅम घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी। त्यानंतरचं पुढचं ऍप्लिकेशन जर म्हटलं मित्रांनो तर ड्रिप ऍप्लिकेशन मधून खालून कॉपर सोडा। हे 3 नियोजन करून 100% नियंत्रण तुम्हाला मिळेल, छातीला हात लावून सांगतो। तिसरी गोष्ट, आता जे काही तुमचा करपा आलेला आहे, करपा नियोजन करताना एंट्राकॉल फोलिक्युलर कॉम्बिनेशन बेस्ट आहे, परंतु त्यापेक्षा पावसाळी वातावरणात जर तुम्ही स्कोर कवच कॉम्बिनेशन दिलं तर 100% तुम्हाला रिपोर्ट मिळतात। 5 ते 6 दिवसापासून पर्यंत तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्ही पण कामं करतं। आणि जास्तच करपा आला असेल तर ॲक्रोबॅट वापरा तुम्ही, डायमोथोमार 50% होतं, त्याच्यामध्ये जबरदस्त रिझल्ट आहे त्याचे पण। BSF कंपनीचे, कोणत्याही कंपनीची मार्केटिंग करत नाही तर मी फक्त शेतकऱ्यांसाठी एक शेतीविषयक सल्ला म्हणून सांगतोय। त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे तर बघितलं फुलकळी सेटिंगसाठी काय करावं, हे ऍप्लिकेशन आपण किटमध्ये दिलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी रजिस्टर केलेलं आहे त्यांच्याकडे आहे ते मॅजिक पॉवर 1 किलो, सॅमिनो 500 ग्राम, त्यामध्ये 13-40-13 3 किलो आणि जर बघितलं तर पंख 500 मिली असं ऍप्लिकेशन दिल्यानंतर 100% अशी फुलकळी निघते। आता ते बुडफळ आहे, हे बुडफळ सेट झाल्यानंतर पुढचे जे मध्यंतरीचे जे फळ सेट करणार आहे आपण, तर ते केल्यानंतर पण तुम्हाला दाखवू। एवढं करू नये, आता काही शेतकरी आहे का त्यांच्याकडं भांडवलाची कमतरता आहे, त्यांच्यासाठी गावठी उपाय सांगतो। 12 अंडी घ्या, 5 लिटर दूध घ्या, एकत्र करा आणि ड्रिप ऍप्लिकेशन मधून सोडा, 100% फुलकळी निघाल। हे गावठी उपायामधून थोडं कमी निघतं, पण आपल्याला ऑर्गॅनिक देतो, ऑर्गॅनिक मधून याचे डबल निघतं। जर बघितलं तुम्हाला किट काय ऑर्डर करायचं असेल तर दिलेला नंबर आहे तिथं ऑर्डर करा, ऑफिशियल नंबर आहे त्याच्यावर ऑर्डर करा। त्यानंतर तुम्ही काही कुठून समजा महाराष्ट्राबाहेर असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका, तिथे देखील आपली सर्व्हिस आहे। ऑल इंडिया आपण सर्व्हिस देतोय आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सर्व्हिस आहे आपली। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही बाजारभावाचा आपण व्हिडिओचा पहिले उल्लेख केला होता, व्हिडिओला आपल्याला टाइम कमी पडतोय त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाजारभावाचा 100% अंदाज देऊ आणि जुलै ऑगस्टचे काय मार्केट राहील हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल। तोपर्यंत मित्रांनो, आपल्या युवा शेतकरी आहे जो काही अमाप खर्च होतोय, अफाट खर्च होतोय, जो 60-50-60 हजार पर्यंत व्हायला पाहिजे, 40 हजार पर्यंत व्हायला पाहिजे, तो 70-80 हजार पर्यंत जातो, हा कुठं कमी करावा याचं जर नियोजन लागत असेल तर ते नियोजनासाठी तुम्ही आपल्या कन्सल्टन्सीमध्ये या। त्यानंतर जे काही युवा शेतकरी आहे, युवा शेतकऱ्याचा खर्च वाचून जास्तीत जास्त प्रगतीच्या दिशेने कसा जाईल, प्रत्येक युवा शेतकरी आपण घडवायचंच काम करतोय। सोबत जे काही जुने शेतकरी आहे त्यांना देखील आपण सोबत घेऊन चाललो, प्रत्येक शेतकऱ्याला सोबत घेऊन जायचंय मित्रांनो। यात तुमचा खूप मोठा हातभार लागणार आहे आपल्याला। हा व्हिडिओ तुम्ही जर एखाद्या गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला तर प्रत्येक शेतकऱ्याला माहित होईल का कमी खर्चात नियोजन कसं करायचं। तर त्यासाठी हा तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यासाठी सोशल मीडियावर एक तरी ग्रुपला तुम्ही हा व्हिडिओ पाठवा। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्लॉटमधील काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा। धन्यवाद।